आता मला सांगा ना, हे काय आहे? हे इथे आपण काय ठेवलंय? आता हे मातीचे म्हणजे मातीचेच मटके धरून टाकतो आम्ही. हे पण मातीचे, हे पण मातीचे. आणि याच्यामध्ये सगळं म्हणजे असे जे माझं बिभरानं काम चालू आहे, वाल असतील, एवढे असतील, जे कडधान्य आहे, कारण त्याला ताबडतोब भुंगा लागतो. मग ते आम्ही पारंपरिक जी आमची पद्धत आहे ती अशी राखेमध्ये ठेवायची. आता हे राखेतलं बी आहे, हे राखेमध्ये आहे. आणि अशी राख मिक्स करायची आणि त्याच्यामध्ये ते बियाणं ठेवायचं. हे खाण्यासाठी 10 वर्ष चालत आणि पेरणीसाठी 3 वर्ष याची उगवण जशी तशी होती. हो, मातीच्या मटक्यामध्ये ठेवलेल्या राखामध्ये याला कुठला किडा नाही, भुंगा नाही, काय नाही. पण राख असल्या आता याच्यामध्ये दिवसातून 10 टाइम हात जाते. तरी पण ते अजून ते दाणे तसे सुरक्षित आहेत. मॅडम आपलं जुनं नाही. मी राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला गेले, पद्मश्री पहिला नारी शक्ती घेतला, पद्मश्री घ्यायला गेले, मी बिगर चापलाचे गेले. आणि मला राष्ट्रपती बोलले, मला म्हणतात का हो सगळे लोक सुटबुट वाले, तुम्ही चप्पल नाही वापरते का? म्हणले वापरतो. मग आता का तुमच्या पायात चप्पल नाही? म्हणले माझी चप्पल घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग इथे माझी चप्पल बाहेर आहे. मला म्हणे खूप तुम्ही आमची भारतीय संस्कृती आहे म्हणलं. मला म्हणे खूप भारतीय संस्कृती जपल्यात तुम्ही, म्हणून तुमचं काम इथपर्यंत गेलाय. तुमच्या कामाला खूप सलाम. आम्ही नोकरीसाठी नावासाठी शिकलो, पण तुम्ही जगाला वेगळी दिशा दाखवली. तुम्ही आमच्यापेक्षा खूप मान आहेत म्हणून. कारण आणि तुम्ही समाजाला सांगता का हे काम मी शिकलेली नाही, पण हे काम तुम्ही हे काम शिकलेलं माणूस कोणी करणार नाही. हे तुम्ही जगाला वेगळी दिशा दाखवण्याचं काम केलं. अगदी